एक स्त्री जी देवाच्या कृपेवर जगली, अ वुमन हू लिव्ड बाय ग्रेस, अशा स्त्रीबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि या मालिकेचं नाव आहे पवित्र शास्त्रातील महान स्त्रिया. आणि आजचा शास्त्र बघा हे पहिलं शमूएल याचा पहिला अध्याय आणि पहिले शमूएल याचा दुसरा अध्याय. आणि ह्या स्त्रीचं नाव होतं हन्ना. पहिला शमूएल 1 आणि वचनं 1 ते 18 आपण जरा वाचू, म्हणजे याची कल्पना तुम्हाला येईल. पहिला शमूएल पहिला अध्याय आणि याच्या पहिल्या वचनापासून मी वाचतो, जरा ऐका. एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम सोफीम नावक नगराचा रहिवासी एक पुरुष होता. त्याचे नाव एल्काना बिन यरोहाम बिन एलिहू बिन तोहू बिन सूफ एफ्राईमी असे होते. त्याला 2 बायका होत्या. एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना. पनिन्नेस मुलेबाळे झाली होती, पण हन्नेस काही अपत्य नव्हते. हा पुरुष दरवर्षी आपल्या नगराहून सैन्याचा देव परमेश्वर याची आराधना करण्यास व होम बली अर्पण्यास शिलो येथे जात असे. एलीचे 2 पुत्र हफनी व फिनहास हे परमेश्वराचे याजक तेथे असत. आता त्या काळामध्ये एली नावाचा एक याजक परमेश्वराच्या मंदिरात इस्रायल लोकांची आणि परमेश्वराची सेवा करत असे. परंतु त्याचे जे 2 पुत्र होते हफनी आणि फिनहास हे अगदी त्याच्या विरुद्ध असे होते, देवाविरुद्ध वागणारे होते. वचन 4. एल्काना यज्ञ करी तेव्हा तो आपली स्त्री पनिन्ना हिला व तिच्या सर्व पुत्रांना व कन्यांना वाटे देत असे. हन्नेस तो दुप्पट वाटा दे, कारण तिच्यावर त्याची प्रीती असे. परंतु परमेश्वराने तिची कूस बंद केली होती. आता बघा, पण हे तिला माहीत नव्हतं. पण इथे लिहिलं की परमेश्वराने ही परिस्थिती होऊ दिलेली होती की तिला मूलबाळ नाही असं. वचन 6. परमेश्वराने तिची कूस बंद केली हे पाहून तिची सवत तिला मनस्वी चिडवी, तेने करून ती कुढत राही. शिलोस जाण्याचा त्याचा हा परिपाठ वर्षानुवर्ष होता. म्हणजे दरवर्षी तो पुरुष आपल्या या 2 स्त्रियांना घेऊन यरूशलेमला जात असे, अर्पणे करण्यासाठी, सणवार करण्यासाठी. आणि हन्ना परमेश्वराच्या मंदिरी गेली म्हणजे पनिन्ना तिला चिडवीत असे. तेव्हा ती रडे व काही खात नसे. आता विचार करा, दरवर्षी ते परमेश्वराची भक्ती करायला जात असत आणि तिची सवत पाहत होते की ही इतकी प्रार्थना करत आहे, इतकी प्रार्थनाशील स्त्री आहे, पण तरी तिला मूलबाळ नाही आहे. आणि आपल्याला माहीत नाही किती वर्ष असं झालं. परंतु तरी हन्नाने आपला विश्वास किंवा आपला धीर सोडलेला नाही. वचन 8. तिचा पती एल्काना तिला एकदा म्हणाला, हन्ना, तू का रडतेस? तू अन्न पाणी का वर्जिलेस? तुझे हृदय खिन्न का? मी तुला 10 पुत्रांपेक्षा अधिक नाही काय? शिलो येथे त्यांचे खाणेपिणे आटोपल्यावर हन्ना उठून गेली. त्या प्रसंगी परमेश्वराच्या द्वाराच्या बाजूला एली याजक आपल्या आसनावर बसलेला होता. आता काय झालं बघा एकदा, की एली याजक पाळक साहेब त्या आसनावर बसलेले होते आणि वयोवृद्ध झालेले होते. वचन 10. तिचे मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भागवून ढळढळा रडली. ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस, आपल्या दासीला पुत्र संतान देशील, तर तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा, यासाठी मी त्याला समर्पण करेन. आता ती या ठिकाणी एक व्रत बोलत आहे, एक नवस करीत आहे की जर तू मला पुत्र दिला तर मी त्याला तुझ्यासाठी, तुझ्या सेवेसाठी अर्पण करेन. त्याच्या डोक्यावर वस्त्र फिरवणार नाही, असे तिने नवस केला. परमेश्वरापुढे ती अशी करुणा भागत असता एली तिच्या मुखाकडे पाहत होता. आता बघा, तिचं लक्ष एलीकडे नव्हतं. ती प्रार्थना करत परमेश्वराशी बोलत होती, पण एलीचं लक्ष तिच्याकडे होतं. आणि काय झालं बघा, हन्ना मनातल्या मनात बोलत होती, तिचे ओठ हलत होते, पण तिचा शब्द ऐकू येत नव्हता. म्हणून एलीला वाटले की ही दारूच्या नशेत असावी. किती विशेष आहे का? एली एक याजक आहे, वयस्कर अनुभवी याजक आहे, वयोवृद्ध झालेला आहे, पण तरीही कोण खऱ्या मनाने प्रार्थना करतं, कोण खऱ्या मनाने देवाची भक्ती करीत आहे, धावा करीत आहे.
तो ओळखू शकला नाही. आणि आज कितीतरी सेवक असे आहेत की जे ओळखू शकत नाही की कोण खऱ्या मनाने परमेश्वराचा दावा करीत आहे. या ठिकाणी त्याची आत्मिक दृष्टी किती मंदावलेली आहे हे आपल्याला दिसून येतं. आणि मग पुढं काय होतं बघा. म्हणून एलियास वाटले की ती दारूच्या नशेत असावी. वचन 14. एली तिला म्हणाला, तू अशी कोठवर नशेत राहणार? तू हे आपल्या द्राक्षरसाच्या नशेतून मुक्त हो. हन्ना त्याला म्हणाली, माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे. मी द्राक्षरसाने किंवा दारूचे सेवन केलेले नाही. मी परमेश्वरासमोर मन मोकळे करून बोलत होते. ही पण एक प्रकारची प्रार्थना असते की ज्यावेळेस आपण प्रार्थना करून सर्व काही करून थकलेलो असतो त्यावेळेस आपण मनातल्या मनात जे इतर कोणालाही ऐकू येत नाही. म्हणजे तिच्याबद्दल एलीचा गैरसमज झाला बघा. ज्याला माहीत असायला पाहिजे होतं की कोण देवाचा आहे, कोण खऱ्या मनाने प्रार्थना करत आहे, परंतु तो ओळखू शकला नाही. मी आपली दासी कोणी अधम स्त्री आहे असे समजू नका. मला चिंता व क्लेश मनस्वी असल्यामुळे मी एवढा वेळ बोलत होते. आणि आता ऐका वचन 17. तेव्हा एली तिला म्हणाला, तू सुखाने जा. इस्रायलच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे तो ते देव. बघा, त्याने विचारलं सुद्धा नाही की काय मागणी केलेली आहे, काय दुःख आहे. फक्त तो म्हणतो की जे काही तू मागणी केलेली आहे परमेश्वर तुला त्याचं उत्तर देव. ती म्हणाली, ह्या आपल्या दासीवर आपली कृपादृष्टी हो. मग त्या स्त्रीने परत जाऊन अन्न सेवन केले आणि यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही. म्हणजे तिने त्याला पण सांगितलं की माझ्यावर आपली कृपादृष्टी हो. आता हन्ना या शब्दाचा अर्थ आहे कृपा. हन्ना ही अशा प्रकारची स्त्री होती की जिला प्रार्थना कशी करायची, विश्वास कसा धरायचा आणि विश्वासात टिकून कसं राहायचं हे माहीत होतं. ती मोठ्या दुःखात होती आणि तिचं दुःख हे होतं की तिला कोणतंही संतान नव्हतं, कोणतंही मूलबाळ नव्हतं. आणि असं असून देखील ती परमेश्वराची प्रार्थना करत होती. ती मंदिरात जाऊन त्याची भक्ती करत असे, त्याचा धावा करत असे. किती विशेष आहे. आज कितीतरी लोक असे आहेत की जे स्वतःला बिलीवर विश्वासणारे समजतात, पण मनासारखं झालं नाही, प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही, तर ते चर्च सोडून देतात, प्रार्थना करणं सोडून देतात. पण हन्ना तशा टाईपची नव्हती. ती रिअल होती, ती फेक नव्हती. हन्नाच्या नावाचा अर्थ आहे कृपा. आणि ती देवाच्या कृपेवर अवलंबून राहत होती. ती अवलंबून राहायला शिकलेली होती. आणि जी कृपा तिला उपलब्ध होती तीच कृपा तिला पुढे तिच्या जीवनात, सांसारिक जीवनात चालवणारी होती. कोणत्याही परिस्थितीतून तिला पार नेणारी होती. आता तिच्या जीवनावरून, ह्या कथेवरून आपल्याला वेगवेगळ्या कृपेचा अनुभव येतो. वेगवेगळ्या प्रकारच्या देवाच्या कृपा आपल्याला पाहायला मिळतात. पहिली गोष्ट, पहिला पॉईंट, दुःख सहनाची कृपा, द ग्रेस टू सफर. दुःख सहन करण्याची पण कृपा असते का? हो. पहिली गोष्ट आहे दुःख सहनाची कृपा. आणि दुसरे कोरिन्थियरास पत्राच्या 12व्या अध्यायात आपल्याला ह्या प्रकारची कृपा आढळते. पाऊलाच्या जीवनात आपण वाचू. पाऊलाचा कोरिन्थियरास दुसरे पत्राचा 12वा अध्याय, 2 Corinthians chapter 12 आणि त्याच्या 7व्या वचनापासून पाऊल स्वतःच्या अनुभवाबद्दल काय लिहितो बघा. 2 Corinthians 12 आणि याचं 7वं वचन. प्रकटीकरणाच्या अतिशयामुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, मला बुक्की मारण्याकरिता सैतानाचा एक दूत, म्हणजे तो काटा कोण होता? सैतानाचा एक दुरात्मा ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून तो ठेवण्यात आला आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली. आता एक पाऊल लिहितो. पाऊलाला प्रार्थना करता येत होती का? हो. तो म्हणतो मी 3दा विनंती केली, परंतु त्याने मला म्हटले, म्हणजे प्रभूने
माझी कृपा तुला पुरी आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्णतेस येते. म्हणजे देवाने तो काटा, तो दुरात्मा काढला नाही, दूर केला नाही, पण उलट त्याला म्हटलं की माझी कृपा तुला पुरी आहे. आणि मग तो पुढे काय म्हणतो बघा, तर ख्रिस्ताच्या शक्तीचा माझ्या ठाई वास व्हावा म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची आढ्यता फार आनंदाने बाळगेन. ख्रिस्ताची दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे सोसणे यात मी संतुष्ट आहे, कारण मी अशक्त आहे तेव्हा मी सशक्त आहे. बघा, हा पौलाचा दृष्टिकोन होतो ज्यावेळेस त्याला कळलं की देवाने पुरेशी कृपा दिलेली आहे सर्व काही सहन करण्यासाठी, आणि जे काही कॉलिंग, जे काही सेवा, जे काही पाचारण आहे तो त्या कृपेने पूर्ण करू शकेल ही खात्री झाली. त्यावेळेस तो म्हणतो की मी कोणत्याही परिस्थितीत आनंद करेन, मी कुरकुर करणार नाही, मी देवाला दोष देणार नाही, मी लोकांना दोष देणार नाही, मी परिस्थितीला दोष देणार नाही. आणि म्हणून पहिल्या प्रकारची जी कृपा असते ती आहे दुःख सहनाची कृपा. आता जुन्या करारामध्ये अनेक पत्नींची लग्न करण्याची प्रथा होती, पॉलिगॅमी. परंतु परमेश्वराने, देवाने तसं शिकवले नव्हतं, तशी आज्ञा केलेली नव्हती. देवाने एक पुरुषासाठी एक स्त्री अशी निर्माण केलेली होती. आता या ठिकाणी हन्नाचा प्रॉब्लेम हा होता की तिची एक सवत होती आणि तिला मूल बाळ होते. आणि ज्या वेळेस प्रतिस्पर्धी किंवा ज्या वेळेस असं कोणी असतं त्यावेळेस प्रॉब्लेम होत असतात. आणि ही बाई, ही स्त्री तिची विरोधक अशी होती. आता यावेळेस मी एक मिनिट थांबतो. सुवर्णाला विनंती आहे की तिने तिच्या साईडने तिचा माईक म्यूट करावा. सुवर्णाने तिच्या बाजूने तिचा माईक म्यूट करावा. तर हा हन्नाचा प्रॉब्लेम होता. परंतु तसं असताना देखील ती प्रार्थना करीत होती, विश्वासात होती. का? कारण देवाने त्याची कृपा तिला पुरवलेली होती. ती देवाच्या कृपेवर अवलंबून होती. म्हणजे जुन्या करारात सुद्धा देवाची कृपा उपलब्ध होती का? हो. बरेच वेळेस आपण जुना करार वाचल्यावर असं वाटतं की जुन्या करारातला देव एकदम कठोर, कडक, स्ट्रिक्ट, शिस्तबद्ध असा देव आहे, शिक्षा करणारा आहे. आणि नव्या करारातला देव प्रभू येशू ख्रिस्त दया करणारा, प्रेमळ असा आहे. पण तसं नाही. जुन्या करारात देखील आपल्याला देवाची कृपा या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणून हे दुःख सहन करण्यासाठी, ह्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी देवाने तिला पुरेशी कृपा पुरवलेली होती, जशी पावलाला पुरवली होती तशी. तर पहिल्या प्रकारची जी कृपा ती आहे दुःख सहनाची कृपा. आता दुसरा पॉईंट, दुसरी कृपा, द ग्रेस टू स्पीक, किंवा बोलण्याची कृपा, संवाद करण्याची कृपा. आणि हे आपल्याला कलसे करासपत्र, नव्या कराचे कलसे करासपत्र याच्या 4थ्या अध्यायात आढळते. या कृपेविषयी पाऊल कलसे करांना काय लिहितो बघा. कलसे करासपत्र 4 आणि वचन 6. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे. म्हणजे प्रत्येकाला कसे कसे उत्तर द्यायचे हे तुम्हाला समजावे. तुमचे बोलणे कसे असे? कृपायुक्त, कृपा असलेले आणि मिठाने रुचकर. मीठ हे शुद्धतेचं प्रतीक आहे. मीठ हे जसं रिफाईन किंवा शुद्ध करतं, तसं तुमचं बोलणं तो म्हणतो कृपायुक्त, शुद्धतेचं असावं. आणि किती महत्त्वाचं आहे ना. बरेच वेळेस बोलण्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होतो, कुटुंबामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी किंवा चर्चमध्ये. आपण काही नको ते चुकीचे शब्द बोलण्यामुळे, आणि याकोबाने त्याच्या पत्रात याविषयी वॉर्निंग दिलेली आहे. पण काही वेळेस काही न बोलणं, शांत राहणं, ह्याच्यात शहाणपण असतं. इयोबाचे मित्र ज्यावेळेस त्याचं सांत्वन करायला आले, त्यांनी त्यांची मतं व्यक्त केली.
की कशामुळे त्याच्यावर ही परिस्थिती ओढवली असेल. पण ते सर्व मतं चुकीचे होते. खरं कारण त्यांनाही माहीत नव्हतं, परंतु तरी ते बोलले. आणि म्हणून योग म्हणतो की तुम्ही सर्व व्यर्थ सांत्वन करते आहात. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण असं बोलावं, त्याने लोकांचं समाधान होईल, ते खरं आहे, परंतु ते तसं नसतं. आणि अशा वेळेस काय करायचं असतं? शांत राहायचं असतं. जर आपल्याला आपल्याजवळ काही बोलण्यासारखं नसेल तर सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे शांत राहणे. बोललंच पाहिजे असं काही नाही. आता या ठिकाणी हन्ना प्रार्थना करीत होती, परंतु तिचे शब्द ऐकू येत नव्हते, फक्त तिचे ओठ हलत होते. तिचं बोलणं एली याजकाला ऐकू येत नव्हतं, म्हणून त्याचा गैरसमज झाला. शास्त्रात अनेक उदाहरणं, अनेक स्त्री अशा आहेत की ज्यांच्याविषयी गैरसमज झाला. मरियेविषयी गैरसमज झाला ज्यावेळेस ती प्रेग्नंट राहिली. तुमच्याने माझ्याबद्दल गैरसमज होतो. लोक समजू शकत नाही, काही वेळेस पाळक लोक समजू शकत नाही. या ठिकाणी एली हा पाळक याजक आहे आणि तो समजू शकत नाही. तर दुसऱ्या प्रकारची जी कृपा आहे ती म्हणजे बोलण्याची कृपा, द ग्रेस ऑफ स्पीकिंग. आता तिसऱ्या प्रकारची कृपा हन्नाच्या जीवनात ह्या कथेत आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे द ग्रेस टू सफर, टू सॅक्रिफाईस, त्याग करण्याची कृपा, द ग्रेस टू सॅक्रिफाईस. आणि त्याग करायला कृपा लागते बरं का. कृपेशिवाय कोणीही त्याग करू शकत नाही. मग तो पैशाचा त्याग असो, वेळेचा असो, कशाचाही असो, देवाच्या कृपेशिवाय ते होऊ शकत नाही. आणि आपण पाहतो की या पहिल्या अध्यायामध्ये परमेश्वराने तिला तिच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. तिला एक सुंदर पुत्र दिला आणि तिने सांगितल्याप्रमाणे तिने तो पुत्र परमेश्वराला अर्पण केला, त्याचा त्याग केला. दुसरे कोरिंथीच्या 8व्या अध्यायामध्ये अशाच एका गरीब मंडळीविषयी आपण वाचतो की ज्यांची ऐपत नसताना देखील त्यांनी पावलाला आग्रह केला की आमचं ऑफरिंग देवाच्या कार्यासाठी, सुवार्तेच्या कार्यासाठी स्वीकार करा. ही कृपा आहे. ही कृपा असते, देण्याची कृपा. कोरिंथीकरास दुसरे पत्र याचा 8वा अध्याय, ह्याच्यातले काही वचन आपण वाचूया. दुसरे कोरिंथ 8 आणि पहिल्या वचनापासून मी वाचतो, जरा ऐका. बंधुजन हो, मासिदोनियातील मंडळावर झालेली देवाची कृपा आम्ही तुम्हाला कळवतो. आता कोणती कृपा त्या मंडळांवर झालेली होती? कोणती कृपा आज तुमच्या आणि माझ्या मंडळीवर होऊ शकते? ती अशी की संकटाच्या मोठ्या परीक्षेत त्यांच्या आनंदाचा अतिरेक व त्यांचे अत्यंत दारिद्र्य यामध्ये त्यांची औदार्य संपत्ती विपुल झाली. बिकट अडचणीची, हलाखीची, गरिबीची, दारिद्र्याची परिस्थिती असताना सुद्धा त्यांना देण्याविषयी ते उत्सुक होते. इथे विशेष आहे, विचार करा. कारण त्यांनी शक्तीप्रमाणे व शक्ती पलीकडेही आपण होऊन दान दिले. शक्तीप्रमाणे तर कोणीही देतो हो, पण त्यांनी शक्ती पलीकडे दिले या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि आपण होऊन दिले अशी मी साक्ष देतो, पाऊल म्हणतो. आणि जेव्हा पाऊल साक्ष देतो त्यावेळी त्याच्यात काहीतरी तथ्य आहे, नाही का? तो म्हणतो की हे गरीब लोक असताना यांनी देवाला दान दिलं, यांनी सेवेकरता ऑफरिंग दिली, याविषयी त्यांची मी साक्ष देतो. आणि या ठिकाणी आपल्याला देण्याची कृपा या लोकांवर, या मंडळीवर होती, ती पाहायला मिळते. आणि म्हणून मी परत एकदा सांगतो की कृपेशिवाय कोणीही सॅक्रिफाईस किंवा त्याग करू शकत नाही. देवाला, देवाच्या कार्याला, सेवकांना देऊ शकत नाही, त्याला सुद्धा कृपा लागते. त्यांनी फार विनंती करून आमच्याजवळ मागितले की पवित्र जनाची सेवा करण्यात आम्हाला अंशभागी करण्याची कृपा व्हावी. वचन 4, अंशभागी किंवा पार्टनर्स करण्याची कृपा व्हावी. ग्रेस पार्टनरशिप. पुष्कळ लोकांना माहीत नाही की जे सेवक आहे, ज्यांच्याद्वारे आपण आशीर्वादित होत आहोत, ज्यांच्याद्वारे आपल्या आत्मिक जीवनात वाढ होत आहे, त्यांच्याशी पार्टनरशिप करणे, त्यांच्या सेवेचे सहकारी होणं, हे पवित्र शास्त्र शिकवतं. ही कृपा म्हणजे तीच कृपा देव आपल्याला पुरवतो.
आणि या 4थ्या वचनात तो लिहितो की त्यांनी फार विनंती करून आमच्याजवळ मागितली. पौलाने आणि त्याच्या सहकार्याने सांगितलं की नाही, तुम्ही देऊ नका, दिलं नाही तरी चालेल, पण त्यांनी विनंती केलं की नाही, आमच्याकडून हे ऑफरिंग स्वीकारा, घ्याच. फार विनंती करून मागितले की पवित्र जनाची सेवा करण्यास आम्हाला अंशभागी करण्याची कृपा होय. आम्हाला पण पार्टनरशिप करा, आम्हाला पण तुमच्याबरोबर कृपेचं पार्टनर, ग्रेस पार्टनर व्हायचं आहे. किती विशेष आहे. ज्यावेळेस आपण सेवेला देतो त्यावेळेस आपण कृपेचे सहभागी होत असतो. अनेकांना हे माहीत नाही. तर 5वं वचन, आम्हाला अपेक्षा होती तेवढंच नाही, तर त्यांनी प्रथम आपणास प्रभूला दिले. कसं दिलं बघा, कसं द्यायचं असतं. आधी त्यांनी स्वतःला प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणास आम्हालाही दिले. पौलाने त्यांना, त्या मंडळीने समर्पण केलं, पण अगोदर स्वतःचं समर्पण प्रभू येशूला केलं. तुम्ही तुमचं स्वतःचं समर्पण देवाला केल्याशिवाय देवाच्या सेवकांना करू शकणार नाही. हे शास्त्राचं तत्व आहे, हे प्रिन्सिपल आहे. आधी देवाला जर पूर्ण समर्पण असले तर आपोआप देवाच्या सेवकांना समर्पण केलं जातं किंवा होतं. आणि या ठिकाणी देण्याची कृपा किंवा त्याग करण्याची कृपा आपण पाहतो की इतक्या वर्षानंतर तिला पुत्र झाला आणि तिने नवस केल्याप्रमाणे तो परमेश्वराला अर्पण केला, दिला सेवेसाठी. आणि अगोदर तिने स्वतःला अर्पण केला. 11 वचन बघा, ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या दासीच्या दुःखाकडे अवलोकन करशील. दासी, ती स्वतःला दासी म्हणते. दासी त्या काळामध्ये सर्वात खालच्या दर्जाचे नौकर किंवा सेवक असतात. आणि मग 18व्या वचनात देखील आपण वाचतो की ती काय म्हणते बघा, ती म्हणाली, ह्या आपल्या दासीवर आपली कृपादृष्टी हो. म्हणजे अगोदर तिने स्वतःला प्रभूला दिले आणि म्हणून तिच्यावर ही कृपा झाली, तिला ह्या देण्याच्या कृपेचा अनुभव आलेला आहे. आणि 4थ्या प्रकारची जी कृपा आहे ती आपल्याला 2ऱ्या अध्यायात आढळते. 1 शमूएल 2. हन्ना हिने प्रार्थना केली ती ही की परमेश्वराच्या ठाई माझे हृदय उल्हासत आहे. म्हणजे ही स्तुती स्तवनाची प्रार्थना आहे, प्रेज आहे. परमेश्वराच्या ठाई माझा शृंग उन्नत झाले आहे, माझे मुख माझ्या शत्रूविरुद्ध उघडले आहे, कारण तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे. आणि मग पुढे ते तिचं स्तुती स्तवनाचं गीत आहे. स्तुती स्तवन किंवा आभार प्रदर्शनाची कृपा. ते म्हणतात की उपकार स्तुतीची प्रार्थना ठेवा किंवा उपकार स्तुतीची प्रार्थना ठेवली. म्हणजे उपकार स्तुती करण्याची, देवाचे आभार मानण्याची, स्तवन करायला सुद्धा कृपा लागते. सर्वच ते करत नाहीत, सर्वच उपकार स्तुती करत नसतात, उपकार स्तुतीची प्रार्थना ठेवत नसतात. आणि उपकार स्मरण किंवा उपकार स्तुती ही एक सॅक्रिफाईस किंवा एक अर्पण आहे असं शास्त्र शिकवतं. प्रेज इज अ सॅक्रिफाईस. स्तोत्रकर्ता म्हणतो की आय विल ऑफर ऑन टू युअर सॅक्रिफाईस ऑफ प्रेज. स्तुती स्तवनाचं अर्पण मी तुला अर्पण करेन, स्तुतीचा यज्ञ मी तुला अर्पण करेन. स्तुती स्तवन करणं, देवाचे आभार मानणं हा एक प्रकारचा यज्ञ आहे. अनेकांना माहीत नाही की आभार मानणं. आणि हेच कारण आहे की साक्षीच्या वेळेस बरेच लोक साक्ष देऊ शकत नाही, त्यांना काही आठवतच नाही, सुचतच नाही, कारण तो एक यज्ञ असतो. आणि वचन 1 ते 10 मध्ये 2ऱ्या अध्यायाच्या आपण हन्नाचं हे स्तुतीचं गीत ऐकतो. आणि कलसेकरास पत्रामध्ये देखील ह्या स्तुती स्तवनाच्या यज्ञाबद्दल पौलाने लिहिलेले आपण वाचू. कलसेकरास पत्राचा 3रा अध्याय आणि वचन 16. कोलोशियन्स 3:16. ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर राहो. ही देवाची आज्ञा, ही ऑप्शन नाही आहे. आणि जर असं केलं, देवाचं वचन आपल्यामध्ये जर भरपूरतेने राहिलं तर काय होईल, पुढं सांगितलेलं आहे. स्तोत्र, गीते व आध्यात्मिक स्तवन यांनी परस्परास शिकवण द्यावं, बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला कृपेच्या प्रेरणेने गा. कृपेच्या प्रेरणेने गा. म्हणजे गाणं सुद्धा कृपेने असतं, स्तुती स्तवनही कृपेने असतं. आणि या ठिकाणी आपण पाहतो की हन्ना
देवाने तिच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं म्हणून गात आहे, परमेश्वराची स्तुती करीत आहे. वधस्तंभावर जाण्यापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त आणि त्यांच्या शिष्यांनी देखील एक गीत गाऊन ती प्रेयर मीटिंग संपवली. म्हणजे वधस्तंभावर जाण्यापूर्वी त्यांनी गीत गाऊन देवाची स्तुती स्तवन केली. पेत्र आणि योहान यांनी जेलमध्ये तुरुंगात असताना मध्यरात्रीच्या वेळेस त्यांनी गीत गायले. आणि आपल्याला माहिती आहे काय झालं. असं कोण करू शकतं माहिती आहे का? तुरुंगामध्ये गीत गाऊन स्तवन करणे, अडचणीच्या परिस्थितीत, दुःख समोर, मरण समोर आहे, वधस्तंभावर असताना सुद्धा देवाचं स्तुती स्तवन करणे. देवाच्या कृपेचा अनुभव आल्यावरच आपण तसं करू शकतो. आणि हन्ना या ठिकाणी स्तुती स्तवन करत आहे. म्हणजे स्तुती स्तवनाची कृपा तिच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळते. तिने देवाच्या कृपेबद्दल गायन केलं. तुम्ही जर वाचलं त्या पहिल्या 10 वचनामध्ये. आणि मग कालांतराने काही वर्षानंतर तिला अनेक शास्त्र सांगतं की इतरही मुलं बाळं झाले. आणि वयोवृद्ध झाल्यानंतर मरणास टेकल्यावर कदाचित ती त्यांना जवळ घेऊन तिने सांगितलं असं की माझं जीवन हे अतिशय कठीण असं होतं, पण देवाने त्याच्या कृपेने मला सहाय्य केलं. मी देवाच्या कृपेवर जगले, असं तिने त्याच्या पुढच्या पिढीला सांगितलं असेल निश्चितच. आणि त्याच कृपेवर तुम्ही सुद्धा जगू शकता असं तिने तिच्या मुलाबाळांना सांगितलं असेल. आणि नंतर आपण पाहतो की ती वारल्यानंतर शमूएल बाळ मोठा झाला. तो इस्रायलचा महान संदेष्टा झाला. आणि देवाचं कार्य, देवाची योजना त्याने पुढे केली. एकच पुत्र जो परमेश्वराला अर्पण केलेला, देवाने तिला परत दिला. तो पुत्र केवळ तिलाच नाही, तिच्या घराण्यालाच नाही, तर संपूर्ण इस्रायल राष्ट्राला आशीर्वाद असं ठरला. हन्ना ज्या कृपेने जगली तीच कृपा आज प्रभू येशूच्या द्वारे तुम्हाला आणि मलाही उपलब्ध आहे. पण प्रश्न असा आहे की आपण, तुम्ही आणि मी त्या कृपेवर जगायला, अवलंबून राहायला तयार आहोत का? जर अवलंबून राहिलो देवाच्या कृपेवर तर परिस्थिती कशी असेल, घरातली असो बाहेरची असो, किती संकट, किती अडचणी असतील तरी आपल्याला दिसून येईल की देवाची कृपा ही पुरेशी असते. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.